छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्नावरून शिवसेनेला उद्धव ठाकरे गट जो आहे तो आक्रमक झाला। आजपासून लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर तोरण बांधत रास्ता रोको करण्यात आला। तर सत्ताधाऱ्यांचं पाणी प्रश्नावर लक्ष नाही आणि हे प्रशासन म्हणजे उधळलेल्या बैलासारखं असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली। यावेळेस त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। आज या शहराला पाणी 11 दिवसाला 12 दिवसाला, आता हे म्हणतील तुम्ही काय करता, आमच्या काळामध्ये 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी मिळत होतं आणि हे 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी आजही मिळू शकतं, कारण या शहराची आवश्यकता 240 MLD पाणीची येतं 140। जर हे कंटिन्यू व्यवस्थित दिलं तर 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला पाणी मिळू शकतं, व तो प्रशासन हे करत नाही। सत्ताधारी लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही। बॉडी नसल्यामुळे प्रशासन असं उधळलेल्या बैलासारखं झालेलं आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात लबाडांनो पाणी द्या आंदोलन आम्ही 1 महिन्याभराचं सुरू केलेलं आहे।